नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये छान अशी कवळ्या फणसाची भाजी, सुकी भाजी कशी बनवणार आहोत ते आपण बघणार आहोत. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. फणसाची भाजी बनवण्यासाठी या पद्धतीने छोटं कवळं फणस आपल्याला पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा आपण फणस कट करून घेणार आहोत. या पद्धतीने अशी सुरी घेणार आहे आणि छान असं तेल लावून घेणार आहे सुरीला. आणि हातालाही थोडस तेल लावून घेणार आहे, म्हणजे जे फणसाला चिकटपणा असतो तो आपल्याला जास्त चिकटपणा असा वाटत नाही, म्हणजे हाताला चिकटत नाही. असं या पद्धतीने कट करून घेऊया. बघत असाल फणस या पद्धतीने कट केलेले आहे. आणि हे बघा, ते दूध जे असतं फणसाचं चिकटपणा असतो ते या पद्धतीने निघतं, म्हणून तेल लावल्याने काय होतं, चिकटपणा चिकटत नाही जास्त. आता आपण छान असे पीसेस करून घेऊया. या पद्धतीने मी सर्व पीस करून घेतलेले आहे. आता या पीस मधून आपण जो साईडचा भाग असतो, बाहेरचा भाग, तो या पद्धतीने काढून घेणार आहे. बघू शकता असा काढून घेणार आहे. आणि जो मधला भाग असतो तोही काढून घ्यायचा. या पद्धतीने पूर्ण पीस आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. बघत अशा सर्व फणस मी छान असं कापून घेतलेलं आहे. बघू शकता वरचा आणि खालचा भाग पूर्ण काढून घेतलेला आहे. आणि एकदा धुवून आपण कुकर मध्ये टाकून घेते मी. या पद्धतीने आपल्याला कुकर मध्ये जास्त नाही, एक शिट्टी घ्यायची आहे, पटकन शिजतात. सर्व फणस कुकर मध्ये घालून घेतलेला आहे. थोडस मीठ घालणार आहे मी आणि थोडस तेलाची धार, जास्त नाही, अगदी चमचाभर तेल घातलेलं आहे. आणि छान झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे मी. एक शिट्टी नंतर आपला फणस छान उकडलेला आहे. बघत असाल तर या पद्धतीने शिजलेला आहे. आता आपण याच्यातूनही साफ करायचं आहे आपल्याला. बघ, या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि बिया त्यातल्या आहे त्या काढून टाकायच्या आहे. जास्त कवळं असेल तर चालू शकतं. या पद्धतीने आपल्याला सर्व पीसेस करून घ्यायचे आहे. वरचा जो भाग आहे तोही काढून टाकायचा, थोडा थोडा जो भाग आहे तो. आणि या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. फणसामध्ये सुद्धा हे असू शकतं, म्हणजे जास्त एका शिट्टीत नाही शिजत तर ठेचून घेऊ शकता फणस. छान अशा ठेचल्यानंतरही असा भुगरा भुगरा होतो आणि खूप छान अशी भाजी होते. आणि इकडे आपण दुसऱ्या साईडला कढई ठेवून घेतलेली आहे. गॅसवर तेल घालून घेतलेलं आहे. त्यात मोहरी छान तडतडली की जिरंही छान फुललं की आपण घालणार आहोत कढीपत्ता, थोडासा ठेचलेला लसूण आणि कांदा छान परतून घेऊया आपण. कांदा छान परतलेला आहे. आता त्यात घालून घेणार आहोत सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये घेतलेले आहे लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि हळद. मस्त मिक्स करून घेणार आहे मी. बघत असाल छान असा आपला कलर वगैरे आलेला आहे. आणि जे आपण फणस आपण बारीक करून घेतलेलं, साफ करून घेतलेलं, बिया वगैरे काढून घेतलेले आहेत ते फणस आता घालून घेणार आहोत. त्याआधी घालणार आहे थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घालणार आहे. फणसात आपण उकडताना मीठ घातलेलं आहे. आता घालून घेणार आहे फणस आणि मस्त एकजीव करून घेणार आहे. बघत असाल मस्त असा मसाला सर्व आपल्या फणसाला लागणार आहे. आणि एकजीव करून घेतलेला आहे मी. छान दिसत आहे. जे मी इकडे एक वाटीभर खोबरं खाऊन घेतलेलं आहे. छान आता एकदा मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे, एकदा फिरवणार आहे. बघत असाल मस्त असं आपलं खोबरंही बारीक झालेलं आहे. आणि इकडे आपली भाजी 1-2 मिनिट झालेली आहे, परतलेली आहे. आता खोबरं घालून घेते, पुन्हा एकदा मिक्स करून एकजीव करून घेते खोबरं आणि आपली भाजी फणसाची. खोबरं टाकल्यानंतर 2 मिनिटं परतून घेतलेली आहे. मस्त भाजी झालेली आहे. बघत असाल एक कलर वगैरे खूप छान आलेला आहे फणसाच्या भाजीचा.
आणि आता जवळजवळ 5 मिनिटं भाजी मी परतून घेतलेली आहे. मस्त अशी भाजी परतून घेतलेली आहे 5 मिनिटं. भाजी परतल्यानंतर सगळ्यात शेवट जाणार कोथिंबीर. छान दिसत आहे. आपली भाजी तयार आहे फणसाची. बघा किती छान अशी दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. कशी वाटते भाजी नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि कर्नाटकला याच पद्धतीने भाजी बनवतात, नक्की ट्राय करून बघा. बाय सर्व.